नमस्कार. आपण पाहतोय की अर्जुन आता अगदी मोठा सद्गतीत झाला आहे विश्वरूप बघून. आणि भगवंताचं खरं रूप काय ते त्याला कळलं आहे. आणि तो भगवंताची क्षमा मागतो आहे, आपल्या चुका त्याला सांगतो आहे, पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे, नमस्कार करतो आहे. 36व्या श्लोकापासून हे अर्जुनाचं बोलणं सुरू झालं. आत्ता आपण श्लोक सगळे ऐकले. खरं तर तो विश्वरूप बघितल्यावर भेदरलेला आहे, आश्चर्यचकित पण झालेला आहे, घाबरलेला जसा आहे तसं हे सगळं त्याच्या कल्पनेपेक्षा पलीकडलं सगळं तो बघतो आहे. आणि त्यामुळे असा दिग्मूढ झालेला अर्जुन भगवंताची आता स्तुती करतो आहे. खरं भगवंताचं जे परमात्मा स्वरूप आहे ते त्याला कळलं आहे. म्हणून तो 36व्या श्लोकापासून भगवंताला निरनिराळी नावं सांगतो. तुम्ही आदिदेव आहात असं त्यांनी म्हटलं. जगाचं सगळ्या आश्रयस्थान आहात, जगाचे निर्माते आहात. आणखीन कोणा तर वायू आहात, यम आहात, अग्नी आहात, नंतर वरुण आहात, शशांक आहात, ब्रह्मदेव, सगळं सगळं काही तुम्हीच आहात. सगळ्यांचे पिता आहात, सगळ्यांचे पितामह आहात. इतकंच कशाला तर सगळ्या ठिकाणी तुम्हीच नटलेले आहात. जे जे काही दिसत आहे ते सगळं तुम्हीच आहात, हे सगळं आता पक्क कळलेलं आहे. आणि त्यामुळे मागून पुढून सगळीकडून तुम्हाला मी नमस्कार करतो असंही अर्जुनाने भगवंताला सांगितलं. की आता मी म्हणजे मागच्या वेळेस आपण पाहिलं की भगवंत अर्जुनाच्या रथात आहेत. तसं पाहिलं तर अर्जुनाला ते पाठमोरेच दिसत आहेत. आणि तरी देखील आता अर्जुन म्हणतो आहे की मी तुम्हाला मागून पुढून सगळीकडून नमस्कार करतो आहे. आता अर्जुनाची अगदी पक्की खूण पटलेली आहे की प्रत्यक्ष परमात्मा असं जे काही आहे ते हाच आहे. आणि म्हणजे थोडक्यातला तुमच्या माझ्या भाषेत बोलायचं झालं तर अर्जुनाला आता फारच गिल्टी वाटतं आहे की आपण फारच काहीतरी वेडंवाकडं वागलो, ह्याच्याशी फार बरोबरी केली, हे काही चांगलं केलं नाही. आणि म्हणून तो आता क्षमा मागणार आहे. आज आपण 41पासून 4 श्लोक बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला दिसेल की क्षमा मागणार आहे आणि मग नंतर तो विनंती करणार आहे की बाद झाला आता, मला आता तू नेहमीच्या माझ्या रूपात ये, प्रसिद्ध म्हणजे तुझ्या नेहमीच्या रूपामध्ये मला दर्शन द्यायचं तो सांगणार आहे. तत्पूर्वी आपण बघूया की तो काय कशाबद्दल आपल्या चुका कबूल करतो आहे, कसा सरेंडर होतो आहे. 41 श्लोक आहे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयन वापी. तव इदम महिमानम, तुझा भगवंत हा जो का महिमा आहे ना तो न जाणल्यामुळे मला कळलंच नाही. अजानता, मला समजलंच नाही. आणि मया प्रमादात, त्यामुळे मी प्रमाद केले, चुका केल्या, चुका घडल्या, मला कळलं नाही म्हणून चुका झाल्या. कळून सोडून चूक झाली तर गोष्ट वेगळी असते ना. मला कळलंच नाही, तुझं मोठेपण मला कळलं नाही, तुझा महिमा मला कळलं नाही. आणि म्हणून माझा माझ्याकडून प्रमाद झाला, चूक झाली. किंवा प्रणय येणं किंवा प्रेमामुळे पण असेल. तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की त्यामुळे सुद्धा कदाचित मी असं चुकलो असेल, तुझा महिमा जाणला नसेल. दुसरं असं सखा इति मत्वा, तुला मी मित्र मानलं, त्यामुळे मित्र मानल्यामुळे सुद्धा कृष्णाला ऐकेरी म्हटलं, कृष्ण हे यादव हे सखा अशी संबोधनं वापरली, त्यामुळे सुद्धा असेल. पण खरंच तुझा महिमा न कळल्यामुळे मी अशा चुका केलेल्या आहेत. इति प्रसभम यदुक्तम, असं प्रसभम म्हणजे मी अनादरानं तुला म्हटलं. म्हणजे खरंच ऐकणाऱ्याला तसंच वाटेल की अर्जुनाने भगवंत परमात्मा आहे आणि त्याला न जाणल्यामुळे हे असं त्याच्या हातून घडलं आहे. आता खरं या सगळ्या श्लोकाचा जर आपण विचार केला आणि आपण अर्जुनाच्या पार्टीत असलो तर आपण म्हणू की काय याच्यात काही चूक नाही आहे. 50 वर्ष जर एखाद्याशी मैत्री आहे तर म्हणून सखा म्हटलं, मित्र म्हटलं, तर कुठं काय बिघडलं आहे. हे कृष्ण म्हणजे एकेरी म्हटलं, हे यादव म्हटलं, सखा म्हटलं, त्याच्यात काही मोठा अनादर व्यक्त होतो आहे असं मानायचं खरं म्हणजे काही कारण नाही आहे. असं प्रथमदर्शनी तुम्हाला वाटलं तर काही त्यात चूक नाही आहे, बरोबरीचं आहे, त्यामुळे असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण आता काय झालं, आता भगवंत नेमका काय आहे हे अर्जुनाला कळलं. आणि आता त्याला असं वाटतं की आपल्याला कळलं कसं नाही, परमात्म्याला, प्रत्यक्ष परमात्म्याला आपण असं सखा वगैरे म्हटलं, हे चुकीचं केलं, असं नको तर आपण करायला. आणि मग हे असं नंतर वाटलं स्वाभाविक आहे. आपलं असं अनेकदा होतं की एखाद्या माणसाशी आपण बोलतो वागतो आणि मग लक्षात अरे हा फार मोठ्या पोस्टवर आहे आणि आपल्याला त्यांचा मोठेपणा कळलाच नाही, आपण किती त्यांना बरोबरीने वागवलं, असं घडतं. त्यामुळे अर्जुनाला आत्ता असं वाटलं असेल तर त्यात काही चुकीचं नाही आहे. नात्याचा विचार केला तर तसं म्हटलं तर कृष्ण अर्जुन ते ममे भावंड आहेत. अर्जुनाची आई जी कुंती आहे ती वसुदेवाची बहीण आहे, म्हणजे कृष्णाची आत्या आहे. त्यामुळे सुद्धा
एकेरी म्हणणं कृष्ण असं हाक मारणं यात काही चूक नाही आहे. आपण पुढे कृष्ण शब्दाचा अर्थ पाहिला आहे. कर्षणात कृष्ण हा असं म्हटलं आहे की सगळ्यांना आकर्षित करणारा. एरवी आपण कृष्ण म्हणजे काळा रंग असं पण म्हणतो. कृष्ण सावळाच आहे आपला. त्यामुळे मोठ्या प्रेमानं अर्जुनाने कृष्ण आहे यादवा सखा असं म्हटलं आहे. आता त्याला तो प्रमाद वगैरे वाटत आहे, चूक वाटते आहे की आपण बोललो त्यात अनादर आहे का काय असं वाटतं आहे असं म्हणणं म्हणजे खरं काही त्याच्यात अनादर उपहास असण्याचं कारण नाही आहे. पण आता त्याला असं आपण नावाने हाक मारल्यामुळे वाटतं आहे. माझ्या 2 मैत्रिणी आहेत 50 वर्षाच्या जुन्या, माझ्यापेक्षा लहान 10-12 वर्षांनी, पण अनेक वर्ष मी त्यांना ओळखते. त्यांची मैत्री इतकी घट्ट आहे. शाळेत, महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी, ठाण्यातच सासर माहेर, अशी छान 50 वर्षाची घट्ट मैत्री आहे. एक सावळी आहे आणि एक गोरी पान आहे. आता गोरी पान असणाऱ्या मैत्रीला ही सावळी मैत्री हे काळे असं संबोधते. आता हे असं का? या काला काही उत्तर नाही आहे. या काला उत्तर आहे मैत्रीत सगळं चालतं. तसंच ह्या कृष्णाचं अर्जुनाचं आहे. म्हणजे खरं तर कृष्णाला काही वाटत नाहीच आहे आणि म्हणूनच तो अर्जुनाला एवढ्या सगळ्या गोष्टी तो मागेल ते देतो आहे, मागेल ते सांगतो. पण अर्जुनाला मात्र असं वाटतं. आता हा जो अर्जुनाच्या मनातला भाव आहे ना, कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा असं त्याचं आपण वर्णन करतो. खरं आहे, आपण ज्याला श्रेष्ठ मानलं, ज्याच्याबद्दल आपल्या मनात अत्यंत आदर आहे, ज्याच्या सहवासात आपण अनेक वर्ष राहिलो आहे आणि मग मग आपल्याला कारण कळलं. आणि मग काय होतं, खूप अतिपरिचय झाला ना की आपला अनुभव वेगळा असतो. की अतिपरिचय चांगल्या गुणांमुळे परिचय करतो, तो वाढतो आणि परिचय वाढला की दुर्गुण दिसायला लागतात. नकळत त्या व्यक्तीच्या आपल्या मनातला जो मानसन्मान कमी होतो असं आपल्याला उलटं उदाहरण पण असतं. आधी आपल्याला अगदी त्यांचे गुण दिसतात, वा वा वा, आणि मैत्री करतो. मैत्री करायला गेलं की मग आपल्याला जवळ गेलं की त्यातल्या चुकीच्या गोष्टी कळतात. पण मग असं करण्यामध्ये तो मानसन्मान कमी झाला किंवा अपमान कमी झाला की आपण फार दखल घेतली जात नाही, असं काही लगेच आपल्याला आपण मैत्री ठरवतो किती करायची, काय करायची, असं व्यवहारात असं आपल्याला होतं. इथे सखा मित्र असं बरोबरीनं म्हटला, योग्यता किंवा मान सगळं काही खरं दोघांना सारखंच आहे. सगळं काय ते अर्जुनाच्या मनात भगवंताबद्दल अत्यंत त्याबद्दलचं प्रेम आहे. विश्वरूपामुळे जरी त्याला असं वाटत असतं, म्हणजे त्याला हा महिमा सगळा कळला असला आणि आता त्याला चूक कळली असली, माऊलीनं ह्याला छान उपमा देतात. अर्जुन ज्या म्हणतो की मी हे असं सारखं वर्णन करतो ना की मी तुझी बरोबर घेईन, त्याला माऊली काय म्हणतात की अर्जुन म्हणतो मी अमृताचा उपयोग सडापोतं करण्यासाठी केला. माऊलींची उपमा किती छान आहे की माझ्या हातात अमृत आलं, मी कृष्णाशी मैत्री, परमात्म्याशी माझी मैत्री, आणि मी त्याला बाजूला काय सरळ मला बसायला जागा दे, त्याच्याजवळ झोपलो काय, खाल्लं काय, त्याच्या हातातलं म्हणजे गमती काय केल्या, काय काय केलं, तर जणू काही माझ्या हातात अमृत आलं होतं आणि मी त्याचा उपयोग काय केला तर पोतेऱ्याला ते वापरलं, असं माऊली हे देतात. किंवा परिसाचा पर्वत मला मिळाला तर आम्ही त्या पर्वताचं काय केलं, ते पर्वताचं फोडलं आणि आपल्या घराला गडगा लावतात. त्या कोकणामध्ये गडगा म्हणतात, म्हणजे आपल्याला फेन्सिंग कुंपण घालायचं असतं तिथे गडगे लावतात. त्यामुळे मी त्या एवढा मिळाला होता परिस, पण तो परिसाचा उपयोग काय करतो, गडग्याला लावून टाकला. आता ह्याला काय करायचं, माऊली छान दृष्टांत देतात की अर्जुनाच्या मनामध्ये भगवंताबद्दल जे काही काही येतं आहे ते माऊली सांगतात. आता भगवंता तुझं मोल आम्हाला कळलं नाही आहे, तुला आम्ही सारथी केलं, तुला आम्ही कौरवांकडे हे युद्ध टाळण्यासाठी शिष्टाई करायला पाठवलं, काय काय गोष्टी आम्ही तुझ्याकडून करून घेतल्या, आम्ही मात्र मोठं अगदी आसनावर बसलो, पण तुला मात्र ही कामं केली. दुसरं असं की तू जिथे असते ते तुला खरं तर तुझी जागा वेगळी होती तरी देखील आम्ही तुझ्या बरोबरीच्या जागेवर बसलो वगैरे वगैरे, खूप बरोबरीने वागलो. असं सगळं या 41व्या श्लोकात आणि माऊलींच्या दृष्टांताच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल की असं केलं. 42व्या श्लोकामध्ये अजून काय काय अर्जुनाच्या मनात येत आहेत ते आणखीन तो पुढल्या श्लोकात वर्णन करतोय. यच्चावह सार्थमत तोसे विहारशय्या सदभोजनेषु एकोत्थवाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामहे त्वा महम प्रमेयम. इथे त्यांनी म्हटलं यच्च अवहासार्थम, अवहासार्थम म्हणजे उपासना, चेष्टा करायला, गंमत म्हणून. मित्रांचं तर चालतं, काही नाही, अगदी एखाद्या खुर्चीत बसायला गेला तर हळूच दुसरा मागची खुर्ची बाजूला करतो आणि हा पडला की धपकन सगळं हसायला लागतात. तर अशा काही नाही, काहीच कारण नसतं, गंमत.
पाय घालून पाडणं, असं खुर्ची मागे घेणं, अशा मित्रांच्यात चालणाऱ्या गोष्टी आपण अनेकदा, आणि ती गंमत म्हणूनच घेतली जाते. त्याचं काही फार मोठं त्याच्यात त्याचा परिणाम होणार नसतो. अशा एवढ्याच ह्याच्यातल्या गमती-जमती करायच्या असतात. तर तसंच वेळेला यच्च अवहासार्थम, तुझी चेष्टा करण्यासाठी, गंमत करण्यासाठी उपहासाने मी काय काय केलं. आणखीन काय काय विहारशय्यासन भोजनेषु, विहार करता म्हणजे फिरताना, खेळताना, झोपताना किंवा जेवताना भोजनेषु, किंवा एकहा तू एकटाच होतास तेव्हा, किंवा इतरांच्यात असताना सुद्धा तत्समक्षम, कोणाच्या तरी समक्ष, कोणी बरोबर आहेत इतर मंडळी नातेवाईक तेव्हासुद्धा, असत्कृतः असी, असत्कृतः म्हणजे करू नये ते. सामान्यपणानं एकटा असो नाही तर सगळे असो, तुझ्याबरोबर अशा प्रकारची गंमत करणं, तुझ्याबरोबर असं अनादराने वागणं हे नको तर करायला. पण आम्ही तो केला, आणि केला असेल वगैरे नाही, केलाच आहे असं म्हणून, असुत्कृता असे, माझ्या हातून तुझा अपमान झाला असेल, नाही झालाच आहे, म्हणजे असेल का नाही शंकेला जागा नाही, झालाच आहे. आणि म्हणून काय कर, तत्क्षमामयी, मग काय कर, तर मला कृपा कर, माझ्यावर क्षमा कर, तू मनात राग धरू नकोस, मी असं चुकीचं वर्तन केलं आहे. खरं तर अप्रमेयम आहेस, अप्रमेय म्हणजे तुझी तुलनाच कोणाशी करता येत नाही असा तू आहेस. असा तुलना न करता येण्यासारख्या तुझ्याशी मी काय काय कसं कसं वागलो, त्याची पण एक यादी अर्जुनाने ह्या 42व्या श्लोकामध्ये आपल्याला दिली. अगदी खरं आहे, लहानपणापासून दोघं जण इतके एकत्र वाढल्यामुळे बरोबरीनं वागलेले आहेत. म्हणजे कृष्ण परंपरा झोपला आहे तर त्याला बाजूला कोणा त्याच्या शेजारी झोपला आहे की, असे दृश्य आपल्याला महाभारतामधल्या अनेक गोष्टींमध्ये माहिती आहेत. म्हणजे सखा म्हणून, सख्य म्हणून अर्जुन त्याच्या शेजारी झोपतो आहे, जेवायला बसला आहे, किंवा त्याच्या ताटातलं काहीतरी पदार्थ खाल्ला असेल, काही केलं असेल, हे असं सख्य म्हटलं, मित्र म्हटलं, भावंड म्हटलं की असं चालतं. आपल्या लहानपण आठवलं की आपल्याला कळतं. माझी धाकटी बहीण मोळी होती. जेवायला सगळे गोल बसलो की मैत्रीच्या नावाने दादाच आमचा हाक मारायचा, अगं बेबी आले, आणि ते पटकन बाजूला केलं की तिच्या पानातलं पापड पळवायचा, गंमत म्हणून. याच्यामध्ये काहीच त्याचे परिणाम मोठे काही फार होणार असतात असं नाही. तर अशा भावंडांच्यात, मित्रांच्यात गमती घरोघरी चाललेल्याच असतात, त्यात काही मोठं हे नाही. आता अर्जुनाला जे वाटतं आहे ते मात्र तो म्हणतो आहे, मी असं असं तुझ्याशी वागलो, त्या वागण्याचा मला पश्चात्ताप होत आहे. पुन्हा असं म्हटलं की अच्युता, तू एकटं असताना किंवा तू लोकांच्यामध्ये, सगळ्या नातेवाईकांच्यामध्ये वगैरे असताना पण मी तुझा अपमान केला. आता बरोबरीने वागलो, सगळ्यांसमक्ष पण तसं वागलो, एकटं असताना पण वागलो, आणि सगळं तू सहन केलं आहेस, म्हणून तू मला क्षमा कर. क्षमा करताना जे जे काही अर्जुनाला वाटतं आहे ते सगळं तो सरेंडर होऊन कबुली जबाब देऊन टाकतो. असं झालं असेल, असं झालं असेल, नाही झालंच आहे, आणि म्हणून तो क्षमा कर. या अशा सगळ्या क्षमा याच्यात आपण काय शिकायचं आहे, असं पुन्हा पुन्हा गीतेमध्ये एवढे 4-4 श्लोकांमध्ये क्षमा करतो आहे अर्जुन मागतो आहे, आणि भगवंत क्षमा त्याला करतो आहे. याच्यातून आपण काय शिकायचं, तर आपण सुद्धा असं केलं पाहिजे की काही कटू आठवणी असतात आपल्या, त्या नाही काढायच्या, वारंवार त्याचं स्मरण करणं किंवा त्याचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नसते. आमचे डॉक्टर काका देशमुख नेहमी आम्हाला एक वाक्य सांगायचं आहे की बायकांच्या तोंडी नेहमी एक वाक्य असतं की अमुक एक गोष्ट ना मी कधी कधी विसरणार नाही. आता ती कधी कधी न विसरण्यासारखी जी गोष्ट असते ना, ती मनाला त्रास देणारी असते. कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, अपमान केलेलं असतं, आणि मग ते कशाला लक्षात ठेवायचं, त्याने जर दुःख होत आहे तर ती कधी कधी विसरणार नाही, याला काहीच अर्थ नाही. जी गोष्ट विसरायला हवी आहे ती कशाला पुन्हा पुन्हा आठवायची, विसर ना. अशा प्रकारे अर्जुनाचं आत्ताच बोलणं चाललेलं आहे की चुकलं आहे मी, मला कळलं आहे, तर तू आपलं क्षमा करावी, विसरून जावं, आपण आपल्या मनावरचं ओझं हलकं व्हावं. तर आपल्याला ह्याच्यातून हे शिकायचं आहे की अशा काही ज्या गोष्टी आपल्या हातून घडलेल्या असतात किंवा आपल्याबद्दल घडलेल्या असतात, त्या दोन्ही गोष्टी आपण मोठ्या मनानं विसरून जावं, हाच त्याला पर्याय असतो. साधारणपणानं माणसाकडून 2 चुका होत असतात. एक चूक असते दुसऱ्याचं जे खरं मोठेपण आहे ते समजलेलं नसल्यामुळे, जसं आत्ता अर्जुनाच्या बाबतीत आहे की कृष्णाचं खरं मोठेपण त्याला कळलंच नाही, त्यामुळे अज्ञानामुळे असं काहीतरी वागलं जातं. ती एक आपली चूक असते की आपल्याला दुसऱ्याचं मोठेपण कळलंच नाही आहे. आणि दुसरी चूक आपल्या हातून होते की समजा अगदी मोठेपण समजलं असलं तरी मनामध्ये मत्सर असतो, द्वेष असतो, नाही म्हटलं ते कंपॅरिझन असते, आणि मग ह्यालाच का, अशा प्रकारचा एक भाव मनामध्ये असतो. आता हा जो दुसरा प्रकार आहे ना, तो हेकटपणाचा आहे, तो अहंकाराचा आहे, तो तर आपण घालवूनच टाकला पाहिजे. अर्जुनाचा तो नाही आहे. अर्जुनाचा पहिली जी चूक आहे तीच आहे
की तुझं मोठेपण मला कळलं नाही म्हणून मी असं वागलो. तुझं मोठेपण मला समजलं आहे आणि तरी मी असं वागलो आहे, असं मात्र अर्जुनाचं नाही आहे. जे काही घडलं आहे ते अज्ञानामुळे घडलं आहे. आपण आता याच्यातून हे पण शिकायचं की आपण कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असा प्रकारचा विचार आपल्या मनात असला पाहिजे की तो हेकटपणा अहंकार आपल्याजवळ जो असेल तो आपल्याला दूर करता आला पाहिजे. या अमक्याचा मोठेपणा समजला तरी देखील हेकटपणाने वागणं, तो मोठेपणा मान्य न करणं. अर्जुन तर क्षमा मागतो आहे, विनंती करतो आहे, पुन्हा पुन्हा क्षमा मागतो आहे, नमन करतो आहे, अशा सगळ्या गोष्टी अर्जुन करतो आहे. त्याच्यातून आपण हा म्हणजे आपल्याला गीतेतून काय शिकायचं तर या श्लोकातून अर्जुन हा जर क्षमा याचना करतो आहे तर आपल्यातून या दोन चुका होणार नाहीत किंवा झाल्या तर अर्जुनासारखं आपण पण क्षमा मागितली पाहिजे. भगवंत क्षमाशील आहे, तो अर्जुनाला क्षमा करतो तशी आपल्याला पण करणार आहे. म्हणजे चूक समजली असली तर क्षमा मागायला काय हरकत आहे ना. मोठ्या मनाने क्षमा मागावी हे सगळं शिकायचं आहे. अर्जुनाचा प्रश्नच नाही. अर्जुन मुळातच ऋजू स्वभावाचा, अत्यंत सरळ नम्र स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याच्या हातून भगवंताचा अपमान झाल्याचा त्याला फार पश्चाताप होतो आहे. म्हणजे चुकीनं झालं आहे असं मुद्दाम केलेलं नाही आहे तरीही त्याला वाईट वाटतं आहे. खरंच त्याला भगवंताचं मोठेपण कळलं नव्हतं. खरीच गोष्ट होती, तो भाऊ आणि मित्र असंच मानत होता. हे सगळं भगवंताला पण कळतं आहे, भगवंत हे सगळं जाणून आहे. म्हणून अर्जुन म्हणतो आहे आपण अप्रमेय आहात. या श्लोकामधला जो शब्द आहे अप्रमेय, अप्रमेय म्हणजे प्रमाण, मोजमाप, तुमची तुलनाच होऊ शकत नाही. आपण कुठेच असे बसत नाही, अनंत आहात आपण. आणि अनंत असल्यामुळे अनंत किंवा शांत असे आहात. तर तुम्हाला अशा प्रकारे जाणणं कठीणच आहे, म्हणून जाणता येत नाही आहे. अनंत आहात, शांत आहात, तुम्हाला मोजता येत नाही आहे, अशा प्रकारचे तुम्ही आहात. अचिंत्य आहात, अतुलनीय आहात, कोणाशी तुलना करता येत नाही आहे. अशा प्रकारे अर्जुनाने भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंताचा दास स्वतःला म्हणतो आहे, शरण आला आहे भगवंताला आणि आपल्या अपराधांची क्षमा मागतो आहे. आता खरं तर अर्जुनाने एक गोष्ट मोठी छान केलेली आहे की युद्धाच्या पूर्वी जेव्हा दुर्योधन आणि तो दोघंही जण कृष्णाला भेटायला गेले होते आणि कृष्णाने तिथेच मुळी अर्जुनाला कसं निवडलं तर तुला काय हवं आहे ते विचार, एकतर मी असेल किंवा माझं सैन्य असेल. आणि तेव्हा अर्जुनाने भगवंताला मागितलं. इथेच भगवंताचं मोठेपण खरं म्हणजे अर्जुनाला कळलेलं आहे. पण तरी देखील आता त्याच्या लक्षात आलं की अरे आपण खऱ्या अर्थानं भगवंताला नाहीच जाणलं आणि म्हणून आता पुन्हा पुन्हा क्षमा मागतो आहे. 43वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान न त्वत्समोऽप्यतिकः कुतोऽन्यो लोकत्रयेभ्यः प्रतिमप्रभाव. आता या श्लोकामध्ये तर त्यांनी पुन्हा म्हटलं आहे त्वमस्य चराचरस्य लोकस्य पिता अस्ति. तू कसा आहेस तर भगवंता आपण या सगळ्या चराचर जगताचे पिता आहात, तुम्ही निर्माते आहात ना. पितासी लोकस्य चराचरस्य असं म्हटलं आहे. शिवाय कसे आहे तर गरीयान गुरु हो अपि, म्हणजे सगळ्यात मोठे गुरु आहात, गुरूंचे गुरु, जगद्गुरू असे तुम्ही आहात. सगळ्यांचे पिता आहात, सगळ्यांचे जगद्गुरू पण आहात आणि पूज्य आहात, अत्यंत पूजनीय पण आहात. तर या श्लोकामध्ये भगवंताची ओळख कशी करून दिली आहे. गुरूंचे गुरु, सद्गुरू पण आहात, निर्माते आहात, पिता आहात, पूजनीय आहात, अप्रतिम प्रभाव, अत्यंत अतुलनीय असा तुमचा प्रभाव आहे. आता तो भगवंताची इतकी ओळख झाली आहे ना, त्या भगवंत नेमका आपल्याला कसा कळला आहे ते अर्जुन सांगतोय. त्वत्समहा न अन्यः अस्ति, आणि तुमच्यासारखा कुणीच नाही दुसरा, तुमच्यासारखे तुम्ही कसे हे कोणाबद्दलचं नाव घेताच येत नाही. अन्यः अपि अधिकः कुतः, तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असणार, असं एकमेवाद्वितीय असणाऱ्या भगवंताचं वर्णन ह्या 43व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाने केलं. आणि अशा एक तर दिव्य स्वरूपाचं वर्णन अर्जुन करतोय. भगवंताला सजीव, निर्जीव, चर अचर म्हटलं ना, त्या चराचर सृष्टीचा म्हणजे स्थावर जंगम सगळ्या विश्वाचे पिता तुम्ही आहात, निर्माते तुम्ही आता सांगितलं. खरंच आहे, तोच उत्पत्ती करता आहे, त्यामुळे तोच पिता आहे असं म्हटलं तर काही चूक आहे. आता हे सगळं धर्मग्रंथात किंवा पंथात सांगतात. सगळे धर्म भगवंताला श्रेष्ठ पिता असं मानतात. कोणी आकाशातला बाप म्हणत असेल, पण कोणी आकाशातला बाप म्हणतो, कोणी प्रत्येकाच्या अंतर्यामी असणारं जे चैतन्य आहे त्याला परब्रह्म परमात्मा म्हणतो, मार्गदर्शन करणारा म्हणतो. पण असं सगळीकडे चराचरामध्ये तो आहे. हे सर्व धर्मीय मंडळी
विश्वातली सगळी मंडळी हे मान्य करतात. थोडक्यात अर्जुन असं म्हणतो, आपण महान आहात. आता ह्याच्यात तर काही कोणाला काही मानायचं कारणच नाही आहे. तुमचा सगळा महिमा आम्हाला जाणता येत नाही. सगळीकडे तुम्ही भरून आहात. त्यामुळे तुमचा जो खरं महिमा आहे ना, मोठेपण आहे, ते मला कळतच नाही. गुरुर्गरी आहात, सर्वश्रेष्ठ गुरु आहात. म्हणजे हृदयात असणारा जो परमेश्वर आहे, जगद्गुरू आहात, पूजनीय आहात आणि तुम्हाला शरण यावं, तुमच्या समोर नतमस्तक व्हावं, तुमच्या समोर वाकावं, असे खरं म्हणजे तुम्ही आहात. हे आता अर्जुनाला पक्क पटलं आहे. आता जिथं भगवंताचं स्मरण आहे, जिथं भगवंताचं नित्य भजन पूजन उपासना होते आहे, भगवंतानी शब्द दिला आहे की मी तिथे असतोच. भगवंता यत्र भक्ता गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंताने नारदाला उत्तर दिलं, नारदा जिथे जिथे भक्त मंडळी माझं गायन करतात ना, म्हणजे माझं नाम घेतात ना, तिथे तिथे मी असतो असं भगवंतानीच सांगितलेलं आहे. आणि मग स्वाभाविकच आहे की अर्जुन म्हणतो की तुम्ही सगळीकडे आहात. म्हणजे सद्गुरू समजा देहातले सद्गुरू असले, प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसले तर असोत नसोत येणं केलं प्रकारानं ते मार्गदर्शन करत असतात. अशी एक आपली त्या सद्गुरूंचा पण तो श्रेष्ठ आहे, गुरूंचा गुरु असा आहे. म्हणजे आपण त्या गुरूंना जाणलं पाहिजे. नत्वत समक्ष अधिक कुतोन्या, म्हणजे ज्याला तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही असं म्हटलं आहे, एकमेवाद्वितीय म्हटलं आहे, श्रेष्ठ तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही म्हटलं आहे. खरंच आहे, भगवंतापेक्षा परमात्म्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असणार. भगवंताचा विचार केला तर कर्दम ऋषींची भागवतामध्ये कथा सांगतात. कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी शतरूपा या दोघांनी खूप तपश्चर्या केली आणि भगवंत प्रसन्न झाला. भगवंताने विचारलं तुम्हाला काय हवं आहे, आणि वर माग म्हणाले भगवंत. तेव्हा या कर्दम ऋषीने आणि त्यांच्या पत्नीने भगवंताला असं म्हटलं की तुमच्यासारखा पुत्र आम्हाला हवा आहे, म्हणून आम्ही तप केलेलं आहे. आता झालं, भगवंत आधीच त्या दोघांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालाच होता आणि जे मागणं मागितलं, वर मागितलं तो त्याला द्यायलाच हवा होता. आणि म्हणून भगवंताला या दोघांच्या पोटी जन्म घ्यावा लागला. त्या पुत्राचं नाव कपिलमुनी. हे सांख्ययोगाचे प्रवर्तक. जसा दुसरा अध्याय आपण सांख्ययोग म्हणतो, तो जो सांख्ययोग आहे, ज्ञानमार्ग आहे, त्या ज्ञानमार्गाचे प्रवर्तक म्हणजे कपिलमुनी आहेत. या रूपामध्ये भगवंताने या शतरूपा आणि कर्दम ऋषींच्या पोटी जन्म घेतला. अप्रतिम भाव म्हणजे अतुलनीय असं म्हटलं की अप्रतिम, अतुलनीय, ह्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, ज्याची तुलनाच करता येत नाही, असं सगळं. म्हणजे आपण म्हणलं ज्याची कॉपी करता येते, कॉपी काढता येत नाही, असं जे काही आहे ते तो भगवंताचा प्रभाव आहे. आणि म्हणून त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. पुन्हा कसं लोकत्रय, तिन्ही लोकात तुझ्यासारखं कोणी नाही, असं पण अर्जुन म्हटलं की तिन्ही लोक तुझ्यासारख्या, तिन्ही लोकांचा शोध घेतला ते तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही, असा अभ्याधिका श्रेष्ठ असा होतो आहे. खरं आहे, भगवंताच्या पासंगाला पुरेल असं काहीच नाही. त्यामुळे भगवंत श्रेष्ठ आहे आणि तो काही अर्जुन जसं वर्णन करतो आहे ते आपल्याला सगळ्यांना मान्य होईल. महाभारतातला एक गमतीशीर प्रसंग आहे. भगवंताचं श्रेष्ठत्व मान्य व्हायला ह्या अशा गोष्टींचा उपयोग होतो. अशा या महाभारतातल्या कथा खऱ्या घडल्या का, त्याचा विचार आपण खऱ्या खोट्यापेक्षा सुद्धा आपल्याला त्याच्यातून नेमका काय हेतू आहे सांगण्यामागचा, त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होणारी ही गोष्ट आहे. सत्यभामा एकदा तिच्या मनात मत्सर आला आणि ती नारदांना म्हणाली की कृष्ण माझा एकटीच होण्यासाठी मी काय करू ते सांगा. तर नारदच ते तिन्ही लोक हिंडणारे, त्यांना कळ लावेच म्हणतात. त्यामुळे नारदांनी म्हटलं सोपी गोष्ट आहे, मी सांगतो तो उपाय. आणि नारदांनी सत्यभामेला उपाय सांगितला. नारद म्हणाले असं कर, त्याच्या वजना इतकं सोनं, भगवंताच्या कृष्णाच्या वजना इतकं सोनं तू दान दे. योग्य व्यक्तीला दान देणे, योग्य व्यक्ती शोधायला जायला नको, मीच आहे ना. नारदच सांगणार मलाच दे. आता खरं म्हणजे इथूनच आपल्याला ते नारदाला नेमकं सत्यभामेला काय पटवायचं होतं ते पटवण्यासाठी हा सगळा उद्योग नारदांनी केला हे कळतं. मलाच जे असं नारद कशाला म्हणते. परंतु नारदांनी म्हटलं की योग्य व्यक्तीला दान दे. किती दान दे, तर कृष्णाच्या वजना इतकं सोनं तू त्याला दान दे. आता खरं तर सत्यभामेला काहीच अशक्य नाही आहे. तिच्याजवळ एक समंतक नावाचं मणी रत्न होतं. तो जो समंतक मणी आहे तो जर उगाळला
तर रोज 8 शेर सोनं निर्माण व्हायचं. तसं म्हणतात पण 8 शेर सोनं तयार द्यायचं. आता आपल्याला कल्पवृक्ष माहिती आहे, चिंतामणी माहिती आहे, त्यामुळे परीसं माहिती आहे. तसा समंतकमणी तो सत्यभामेचा होता आणि सत्यभामेला रोज 8 शेर सोनं मिळत असे. त्यामुळे तिला काय कृष्णाची तुला करणं काही अशक्य नव्हतं. तिने छानपैकी एक तुला तयार केली आणि आता भगवंताला राजी करायला पाहिजे ना, श्रीकृष्ण तयार व्हायला पाहिजे. एका पारड्यामुळे तो बसला तर हिचा उपयोग. आता सगळं नाटकच होतं. त्यामुळे कृष्णाने स्माईल दिलं नारदांच्या या वागण्याला आणि कृष्ण तयार पण झालं एका पारड्यामध्ये कृष्ण बसला. सत्यभामेला पुरी खात्री होती ह्याचं वजन इतकं सोनं माझं आहेच. म्हणून दुसऱ्या पारड्यामध्ये सत्यभामेने सोनं घालायला सुरुवात केली. टाकते पारडं जराही हालेना. कृष्णाचं पारडंच खाली. सोनं किती टाका, काही उपयोग होईल. सत्यभामा जर घाबरली. आता हे नारद कळलावेच आहेत. हे सगळं नाटक चालू असताना नारद गेले रुक्मिणीकडे आणि रुक्मिणीला म्हणाले, तुला माहिती आहे का सत्यभामा काय करते ते? तर रुक्मिणी काय करते? तर म्हणे तिचाच फक्त कृष्ण असावा. तू म्हणे अशी स्वस्थ कशी बसली आहेस? तुझा पण कृष्णावर एवढा जीव आहे, तर तू सत्यभामा काय करते? रुक्मिणी मला काही आवश्यकता नाही हे करायची. कृष्ण माझा नव्हता कधी, तर त्याला मी माझा हो म्हणून प्रयत्न करेन. मला काय असेल तुला वगैरे कळण्याची आवश्यकता नाही. नारद म्हणाले, असं कसं चालेल? निदान बघायला तरी चल. तुला वाटतं आहे कृष्ण तुझा आहे, पण ती सत्यभामाकडे एवढं सोनं आहे, ती त्याला आपलंसं करून घेणार आणि मग कोणा तुझा कृष्ण तो सत्यभामेचं होईल. असं नारदाने पिन मारली आपल्या भाषेत रुक्मिणीला. आणि रुक्मिणी म्हणत होती की मला काही बघायचं नाही, तो माझा आहेच आहे. त्यामुळे मला बरं तो कायम माझाच आहे. मला काही तुला करायचं नाही, मला काही बघायला जायचं नाही, मला काही आवश्यकता नाही. पण नारदांचा खूपच आग्रह झाला आणि नारदांनी रुक्मिणीला तयार केलं. रुक्मिणी निघाली. पण निघताना रुक्मिणीने काय केलं? दारच्या तुळशीची मंजिरी तोडून घेतली आणि हुशार आहे रुक्मिणी. गेली सत्यभामेच्या दालनामध्ये. सत्यभामेला म्हणाली की सत्यभामा गेल्या म्हणजे नारद म्हणाले की अगं तिला मदत कर, तू तुझे दागिने पण आणून घाल. आता हिच्या दागिन्याने काही तुला पुरी होत नाही आहे. रुक्मिणीला सांगितलं तुझेही दागिने घाल. पुन्हा रुक्मिणीला त्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे स्वतःचे दागिने पण द्या. तिने काय केलं, जवळलं होतं ते तुळशीपत्र त्या कृष्णाच्या पुढल्या त्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेलं जे होतं की जे खाली येतच नव्हतं जराही, त्याच्यावर ते म्हणजे कृष्णाची मंजिरी ठेवली. मात्र ते पारडं खाली गेलं. कृष्णाच्या वजनापेक्षा ते जास्त झालं. भगवंताला मोजता येत नाही असं म्हटलं आहे ना. अप्रमेय आहे, काही प्रमाणच नाही, मोजायचं कसं असं भगवंत आहे. तर भगवंताचं मोजण्याचं एकमेव माप कोणतं? तर भक्ती. नाम घेणं हे भगवंताचं. तुळशीची मंजिरी आहे हे भक्तीचं प्रतीक आहे आणि ते रुक्मिणीजवळ होतं आणि त्यामुळे रुक्मिणीच्या त्या मंजिरीने कृष्णाची तुला लगेच आहे, कृष्णाला मोजता आलं. अशा प्रकारची भागवतातली कथा आपल्याला सांगितली की ही जी काही भक्ती आहे, अंतःकरणात भगवंताबद्दलचा भाव जो आहे तो ह्या अर्जुनाच्या मनात असलेलं जे सगळं जे काही आत्तापर्यंत आपण केलेल्या प्रमाणात चुका झालेल्या आहेत ना, त्या सगळ्या चुकांना एकच उत्तर आहे की तुझ्या मनामध्ये भगवंताबद्दल इतका प्रेमभाव आहे की तू ह्या आपल्यातनं चुका झाल्या वगैरे असं काही मानायचं कारण नाही. असं जे भगवंताचे भक्त असतात ना, म्हणजे असं जे वागणारे असतात ना, ते अत्यंत भगवंताला प्रिय असतात. सुदामा माहिती आपल्याला. सुदामा जेव्हा श्रीकृष्णाच्या दालनामध्ये गेला, भगवंताने त्या आपल्या इतक्या ज्वलग मित्राला आपल्या राजवाड्यामध्ये आणलं आणि दालनामधून फिरवतो एका पाठोपाठ याची झोपडी पण नाही बिचारायची. इतका हा दरिद्री आणि हा भगवंताच्या वाड्यामध्ये फिरतो आहे, दालनामागं दालनं फिरतो आहे आणि एकदम असा आश्चर्यचकित झाला आहे काय त्याचा महाल. आणि बघता असं त्याच्या लक्षात आलं की एका दालनावर देवघर असं लिहिलं आहे. सुदामा म्हणतो आम्ही देवाची पूजा करतो, ठीक आहे, देव कोणाची पूजा करतो? असा स्वाभाविकच सुदामाच्या मनात विचार आला. आणि इतकं भगवंताचं भक्तांवर प्रेम असतं ते सुदामाला कळलं. सुदामाने डोकावून पाहिलं तर त्याच्या देवाऱ्यामध्ये गोपी, पेंड्या, सुदामा अशी सगळी मंडळी होती की ज्यांचं भगवंतावर अतिशय प्रेम आहे. ती सगळी मंडळी ही भगवंताच्या पण प्रेमाचं प्रतीक होते असं दिसलं. त्यामुळे भगवंताला मोजायचं कसं, अर्जुन जे म्हणतो आहे, तिन्ही लोकांमध्ये इतका त्याचा प्रभाव आहे. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही असं सगळं जरी अर्जुन म्हणत असला तरी देखील आपल्या लक्षात आलं की भगवंताचा जो भक्त आहे त्या भक्तालाच फक्त हे समजू शकेल, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अंतःकरणामध्ये असणारा भगवंताचा जो भाव आहे त्या भावामुळे त्याचं श्रेष्ठत्व कळेल.
त्या रुक्मिणीसारखंच राधेचं पण होतं ना. एकदा राधा पण भगवंताला असं म्हणाली होती, मी तर म्हणाली सतत तुझंच नाम घेते, मला तर तुझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे, सारखं भगवंताचं नामस्मरणच आहे, तुझाच जप मी सारखा करत असते, पण तू कधीच मला म्हणत नाहीस की राधे तू माझी आहेस, असं कधीच तू मला म्हणत आहेस, मी मात्र सारखं तुझं नाव घेते. आता हे कृष्णापर्यंत गेलं, कृष्णाने ऐकलं आणि कृष्णाने नेहमीप्रमाणे त्याचं स्माईल दिलं आणि हसला आणि म्हणाला काय, की म्हणजे काय, असं कशाला म्हणायला पाहिजे, तू माझी आहेस असं म्हणायला आपण दोन असायला हवेत ना. तर तू आणि मी जर एकरूप आहोत, एकच आहोत, तर मीच राधा आणि मीच कृष्ण, तर मी तुला कसं म्हणणार तू माझी आहेस. मी त्वत्वमसी हे जर कळलं असेल तर भगवंत आणि भक्त वेगवेगळे नाहीतच. अशा प्रकारचा भगवंताने विचार राधेला सांगितला. त्यामुळे भगवंताच्या बद्दलचा असणारा जो भाव आहे तो ज्या भक्ताच्या अंतकळात असेल त्याला भगवंताबद्दल आपण असं म्हटलं तसं म्हटलं मोजता येत नाही वगैरे वगैरे या गोष्टी येणार नाहीत, हे आपल्याला ह्याच्यातून दाखवण्याचं आहे. कालिदासाच्या चरित्रामध्ये अशीच एक गंमतशीर गोष्ट सांगितली जाते. सगळे त्या काळातले संस्कृत कवी म्हणे एकत्र आलेले होते आणि या सगळ्या संस्कृत कवींमध्ये श्रेष्ठ कोण अशी चर्चा झालेली होती. प्रत्येकजण आपण काय काय ह्या साहित्यिक क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, काव्य क्षेत्रामध्ये काय काय कामं केली ते सांगितलं. स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करणं चाललेलं होतं. आणि कोण अद्यः कवी कवयः कालिदासः अद्यः भवभूती बा कवी वगैरे वगैरे चर्चा झाली. आता कवींमध्ये कालिदास कवी आणि भवभूती महाकवी असं बोललं गेलं. भवभूतीच्या बाजूच्या लोकांना पटलं की भवभूती हा महाकवी आहे, निर्णय, परंतु हे बाकीच्या सगळ्यांना पटलं नाही. मग असं झालं की हा ना सरस्वतीला निर्णय करायला सांगू आणि मग काली मातेला सरस्वतीला सांगितलं. सरस्वतींनी उत्तर दिलं, कवी ही दंडीही, म्हणजे भवभूती महाकवी किंवा कालिदास महाकवी हे नाहीच चर्चेतच आलं नाही. कवी ही दंडीही न संशय, दंडी कवी हा सगळ्यात श्रेष्ठ कवी असं काली मातेने म्हणजे सरस्वतीने निर्णय दिला. सगळे श्रेष्ठ कवी दंडी असं म्हटल्यावर आणि पुन्हा यात संशयच नाही, बरं आपणच त्याला म्हटलं होतं की सरस्वती देवीचा निर्णय तो सगळ्यात बरोबर. मग आता कालिदासाला वाईट वाटलं की आपण देवीचे उपासक, म्हणून मग कालिदास त्या कालीदेवीला प्रत्यक्ष साधनेच्या द्वारा बोलायला गेला आणि म्हणाला, मला फार वाईट वाटलं की मी तुझा दास आहे, माझं नावच मुळी कालिदास, तुझ्यावर माझं नाव पडलं आहे आणि दंडी जर श्रेष्ठ कवी तर मी कोण, माझा परिचय काय. तेव्हा सरस्वती देवी हसली आणि हसून ती असं म्हणाली, जशी जी काली ती सरस्वती, त्वम एव अहम न संशया, तसाच तू आहेस. तू कालीचा दास, म्हणजे कालीचा दास म्हणजे काली आणि दास काही वेगळे नाही आहेत, भक्त आणि भगवंत एकरूप झालेले असतात. तर तू या स्पर्धेमध्ये नाहीतच, तुझ्यासाठी मोजपट्टी नाहीच. कालिदास मोजायला मोजपट्टी वेगळी लागते, तू ह्या याच्यात आहेस, तू अतुलनीय आहेस, तुझी तुलनाच होऊ शकत नाही. असंच आहे भगवंताच्या बाबतीत पण, असंच आहे, तो अद्वितीय आहे, श्रेष्ठ आहे. त्यामुळे तो उत्पत्ती स्थान आहे, गुरूंचा गुरु आहे, सगळं या श्लोकामध्ये आपण पाहिलं. त्रिभुवनात तुझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. असं असल्यामुळे स्वाभाविकच अर्जुनाच्या मनातला हा जो काही होता विषय तो त्याला कळला आणि श्रेष्ठ म्हणजे काय. आता असं असल्यामुळे पुढला श्लोक जो आहे तो तस्मात, तस्मात म्हणजे म्हणून, म्हणजे हे आत्तापर्यंत अर्जुन उवाचं जे 36व्या श्लोकापासून आपण पाहतो त्या सगळ्या श्लोकांचं वर्णन केलं असं, म्हणून हे सगळं अर्जुनाच्या मनात आहे. आणि म्हणून काय झालं, मी प्रणम्य तुला नमस्कार करतो आहे, अहम कायम प्रणिधाय प्रणम्य, मी माझी काया माझा देह तुमच्या चरणी अर्पण साष्टांग नमस्कार करतो आहे. प्रणिधाय काय करतो आहे, काया म्हणजे देह असा म्हणजे साष्टांग नमस्कार, तुला मी शरण आलेलो आहे. आणखीन काय म्हणजे काय म्हणा, लोटांगण घालतो आहे म्हणा, शरण आलो आहे म्हणा, नतमस्तक होतो आहे म्हणा, पण पूर्णपणानं शरण झालं आहे, न मन आता काही शिल्लकच राहिलं नाही. इयम त्वाम ईशम प्रसादय, आता या यममध्ये म्हणजे असं की तुझी स्तुती करण्यास योग्य असा तू आहेस. त्यामुळे तुझ्या यांनी तू काय कर, प्रसाद आहे, प्रसन्न हो, मी काय सांगतोय तुझी स्तुती केली आहे, प्रार्थना केली आहे. आणि म्हणूनच देवा पुढल्या वेळेमध्ये दिलं, तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहमीशमीड्यम. आणि कसं तर पितेव पुत्रस्य सखेन सख्युः
प्रिय प्रियाही आणि देवसोडं. म्हणजे 3 प्रकारची नाती दिले, की पिता आणि पुत्राचं, सखा म्हणजे मित्रमित्रांचं, प्रिय पती पत्नी किंवा दोघा एकमेकांच्या प्रेमाचं, आणि सोडून अर्हसी तुम्ही हे सगळं माझ्या चुका या तिघाती नात्यांच्या द्वारा सहन करा आणि काय करा, माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारे बरं हे सगळं करायला भगवंत तुम्ही समर्थ आहातच, असं ह्या 44 श्लोकात अर्जुन आता सांगतो आहे. काय काय घडलं ते सांगून झालं, यादी देऊन झाली आहे. आणि म्हणून आता तुम्ही काय करा, तर तुम्ही मला क्षमा करा. कशी क्षमा कराल, तर जसं मित्र एकमेकांच्या चुका झाल्या ते क्षमा करतात, पती पत्नीला, पत्नी पतीला क्षमा करते, किंवा मुलं आणि वडील, तर वडील माणसं म्हणूया फार तर ही पण मंडळी जशी मुलांच्या चुकांकडे क्षमाशील दृष्टीने पाहतात, तसं तू पण आमच्याकडे पहा, असं या श्लोकामध्ये ते सांगतात. 43व्या श्लोकामध्ये आपण गुरुर गरीयान पाहिलं, आणि तेव्हा पण असं लक्षात आलं की गुरूंचे गुरु असणारा, इतका पूजनीय असणाऱ्या याला नमस्कार केला आहे, सगळं झालं आहे. एकीकडे अर्जुनाला भगवंत हा निर्गुण निराकार, सगुण साकार, चतुर्भुज अशा म्हणजे मानव रूपात असं सगळ्या प्रकारचं दर्शन त्याला झालं आहे, दिव्य दृष्टी त्याला मिळालेली आहे. आत्ता त्याला विश्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला वगैरे बरोबर, पण मुळात त्याला ईश्वराची आता पक्की ओळख झालेली आहे, सगळ्या रूपात त्यांनी त्याला पाहिलेलं आहे. आता खरं असं झालं आहे की अर्जुन स्वतःलाच विसरून गेला आहे. आपली काय जी काय क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती जी काही आहे ना, ती सगळी जणू काही त्यांनी भगवंताला अर्पण करून टाकलेली आहे. सगळं जे काही आहे म्हणजे आता असं होतं ना की कळेनासं झालं आहे, तसं अर्जुन झालं आहे. आणि म्हणून भगवंताला सगळं मी अर्पण करतो आहे, आणि भगवंत देखील असं भगवंत ठेवेल तसं आपण काय, तो म्हणेल ते, इतकं सरेंडर अर्जुन झालेलं आहे. असं ह्याच्यात आपल्याला तू क्षमा कर. बरं हे सगळं मी ज्या काही आत्तापर्यंत गोष्टी केल्या त्या सगळ्या सोडवून म्हणजे सहन कर, तूच सहन कर आणि मला क्षमा कर, असं म्हटलं आहे. तर आता तो स्वतःची क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, काही लॉजिक वगैरे काहीच वापरलं नाही. तो तू सांग आणि तसं मी करणार, अशा प्रकारचं अर्जुनाचं आता या श्लोकांमध्ये मत झालेलं आपल्याला कळेल. मन असं नमन करतोय ना, म्हणजे काय, तर मनाला सुद्धा त्यांनी आता उन्मन करून टाकलेलं आहे. आपल्या मनाचा तो काय म्हणेल ते त्यांनी काही विचार करायचा नाही. पहिल्या अर्जुन विषाद योगमध्ये सुरुवात झाली, त्यांनी सांगितलं की नाही मला हातातलं टाकलेलंच त्यांनी धनुष्य, आणि नाही मला युद्ध करायचं, तेव्हा त्याचं मन काम करत होतं. आता म्हणतो मन उन्मन करून टाकलेलं आहे. आता त्या मनाचा पण विचार करायचा आणि भगवंत काय म्हणतोय तसं, अशा प्रकारचा विचार करायचा आहे. मनाला शांत करून टाकलं आहे त्याने, उन्मनवण केलं आहे, याचा अर्थ मनाला ते शांत नियंत्रित करून टाकलं आहे. आता आपल्याला काय वाटतं आहे हा विचारच करायचा नाही आहे. जे काही आहे तो काय म्हणेल ते, आपल्या दोघांच्यात समत्व, विचारच करायचा नाही असं तरी ठरवलं. म्हणजे आता दुसरेपणाची जी कल्पना आहे, तो कृष्ण आणि मी असं दुसरेपणाची कल्पनाच करायची, ती संपवून टाकायची. आपण जे आत्तापर्यंत एकमेकांना दोन समजत होतो, मी तुला कृष्ण समजतो म्हणजे निराळं समजत होतो, आता तसं काही समजायचं नाही असं म्हटलं आहे. इतकं समत्व दोघांच्यामध्ये आलं आहे. आता तुझं माझं वगैरे वगैरे काही नाही. इतकं कशाला, सुखदुःख पण नाही, तुझं माझं नाही, तर तुला जे वाटतं आहे ते सुखाचं आहे म्हणजे मला पण सुखाचं आहे, त्याचा काही विचारच करायचा नाही आहे. सगळे विचार जे की आहेत ते सगळे शांत होऊन गेले एका त्या मन होण्यामध्ये. आता आपल्या मनाचं ऐकायचंच नाही आहे. आता भगवंत काय म्हणेल ते, इतकं जेव्हा तो सरेंडर झाला आहे, त्यामुळे तो म्हणतो आहे आता सगळे विचार वगैरे संपून गेले, कमी होऊन गेले. भगवंताशी असा मनबुद्धीनं जोडला गेला आहे. आपण काय करायचं ते भगवंत ठरवायचं, मनाचं सुद्धा ऐकायचं नाही आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो भगवंत पण नतमस्तक व्हायचं म्हणजे काय, एक मस्तक आणि 2 हस्तक, त्याला बिचारायला काहीच नको आहे, कारण आपण किती काही दिलं तरी ते सगळं त्याचंच आहे. त्यामुळे खरं काय तर 2 हस्तक आणि 1 मस्तक एवढंच आपल्याला भगवंत समजायचं आहे. तसं अर्जुन बरं एवढ्याने नमन करायचं म्हणजे असं मिसळून जायचं, दुजेपणा ठेवायचाच नाही, हा अर्जुनाच्या बोलण्याचा अर्थ आहे. आता आपण ह्याचा थोडा विचार करूया की असं हे आपल्याला साधण्यासाठी काय करायचं. अर्जुनाचा एवढा सगळा अनुभव जमेस झालेला आहे, आणि आता दुसऱ्याच्या अनुभवाने आपल्याला पण शहाणं व्हायला हवं. त्यामुळे आपण अर्जुनाच्या अनुभवाचा विचार करू, आणि आपल्यामध्ये सुद्धा ईश्वर आणि आपण ह्याच्यामध्ये असणारं जे समत्व आहे, ह्याच्यामध्ये जे एकरूपता आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. तर काय करायचं, सुरुवात कशी करायची,
तर सगळी मोठी मंडळी सांगतात श्वासावरती नाम घ्यायला सुरुवात करायची. श्वास घेणं आणि श्वास सोडणं याच्यावर नाम घ्यायचं आणि नाम घेता घेता भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. चांगली गोष्ट आहे. आता हे श्वासावर नाम घ्यायचं किंवा आपण समजा चालतो आहे तर चालताना आपल्या पावलांवरती नाम ठेवायचं. श्रीराम जय राम जय जय राम 4 पावलामध्ये एकदा म्हणून होतं, पुढल्या 4 पावलामध्ये पुन्हा म्हणायचं. असं जेवढी पावलं आपण चालतो आहे तितक्या घडीक आपण नामस्मरण करतो आहे असं होईल. त्यामुळे वाट सहज संपते, काही दुसऱ्या गोष्टी मनात येत नाहीत. हरिओम म्हणावं, श्रीराम म्हणावं, काय आपल्याला हवं ते नाम घ्यावं. आपोआप आपल्या वृत्ती सगळ्या शांत होतात. असा अनुभव आपल्याला घ्यायला हे नामस्मरण उपयोगी पडतं. प्रसन्न वाटतं. चालणाऱ्या माणसांनी खरंच असा प्रयत्न केला तर अनुभव घेण्यासारखा काही दम लागत नाही. जिने चढताना प्रत्येक 4 पायरींना नाम घ्या. ज्यांना घर अगदी 3ऱ्या मजल्यावर आहे आणि आता नाही चढवं असं वाटत असेल तर बघा प्रयत्न करून प्रत्येक पावलावरती नाम घ्यायचं. 4 पावलांमध्ये श्रीराम जय जय राम पायऱ्या 4 चढून होतात. असं म्हणता 3 जे चढलेले लक्षात सुद्धा येत नाही, दम लागायचा प्रश्न पण येत नाही. असा पण अनुभव आपल्याला मिळतो. हे जे काही आहे आनंद मिळणं, अनुभव येणं, प्रसन्न होणं, हे सगळं अर्जुनाच्या आत्ता या सगळ्या 36व्या श्लोकापासून 44व्या श्लोकापर्यंत अर्जुनाने जे काही आपला काय चुका झाल्या आणि काय आपण आचरण केलं ते सगळं तर सांगता येतं. त्याच्यावर आपण काय घ्यायचं तर असं श्वासावर आधारित नामामध्ये राहण्याचा, त्या योगे अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करायचा. त्या नामाचं हळूहळू सगळी जी काही मनाची धावपळ असते ना ती सगळी मनाची धावपळ शांत होऊन जाते. उगीच इकडे बघ तिकडे बघ, हे काय ते काय, हा काय म्हणाला तो काय म्हणाला, असं तिकडे जायला मन जातच नाही. आणि असं जे खरं मिळवायचं आहे ते मिळवण्याकडे जातं. नाहीतर काय आपल्याला दुनिया हवीच आहे, काय 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 रोज नवनवीन लागतं. तर तिकडलं सगळं आपलं मन कमी होतं आणि ते कमी कमी होऊन हे न मन एका अर्थाने भगवंताशी ते मन जुळलं जातं. आता तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम म्हटलं आहे. सगळं शरीर शांत, मन शांत, बुद्धी शांत, साष्टांग नमस्कार घातला आहे. त्यामुळे आणि मग प्रसाद आहे. त्यामुळे असं सगळं मी केलं तर तू प्रसाद आहे म्हणजे तू काय कर, आमच्यावर कृपा कर. कारण काय तर तू ईश आहेस, कृपा करणारा तूच आहेस, आमच्याशी सगळ्यांचा नियंत्रक आहेस, तर तूच आमच्यावर कृपा करायची आहे. इज्जम म्हटलं. इज्जम म्हणजे तू स्तुती करण्यास योग्य आहेस. त्यामुळे तुझी स्तुती केली आहे. तूच आमच्यावर क्षमा करायची आहे, तूच आमच्यावर कृपा करायची आहे, तुझ्याशी आम्ही नतमस्तक होणार आहोत. असा सगळा विचार 44व्या श्लोकात केला आहे. सगळीकडे सगळ्या वस्तूंमध्ये, चराचरामध्ये, आत बाहेर सगळ्यांमध्ये तो जर आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो जे जे देखील भूत ते माने जे भगवंत, असं जर तुझं सगळं आहे तर मग आता बरं तू आमचा आहेस, मग तू सोडून सहन कर आमच्या चुका, तू सहन कर. म्हणजे आम्ही मुद्दाम तर नाही ना चुकीचं वागलेलो. त्यामुळे आमच्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या तू मोठ्या मनानं मान्य कर आणि आम्हाला क्षमा कर. असं सगळं अर्जुन सांगतो आहे, माफ करायला सांगतो आहे. आणि कसं माफ करायचं आहे ते पुढल्या ओळीत सांगितलं आहे. ती अति तर सोपीच आहेत आणि आपण हे व्यवहारात सारखंच पाहतो की वडील जसं मुलांनी किती जरी चुका केल्या तरी मुलाचे सगळ्या चुका पदरात घालतात. आपण नेहमी पुत्राचे सहस्र अपराध माता काय म्हणे तयाचा खेद असं म्हणते की किती 1000 वेळा मुलगा चुकला तरी आईने पुन्हा पुन्हा, कारण शेवटी आई आहे. त्या पुत्राचं जे प्रेम आहे, पुत्राबद्दलचं जे प्रेम आहे, त्या पुत्राने कितीही चुका केल्या तरी देखील आई ते मोठ्या मनाने पदरात घेते असं आपण वर्णन करतो. इथे पण तेच सांगितलं आहे की मला त्यांच्यासारखं तू माझ्या चुका पदरात घे, मला माफ कर. जसं वडील, आजोबा, मोठी माणसं, आई ही जसं माफ करतात तसं तू आम्हाला माफ कर. आता हा तर घराघरातला अनुभव आहे. लहान मुलं वडिलांच्या किंवा आजोबांच्या कडेवर असली किंवा त्यांच्याबरोबर खेळत असले किती किती बरोबरी वागतात. किंबहुना कधी कधी त्या बाळाची आई बघत असली ना तर तिला रागवावं लागतं, काय चाललं आहे आजोबांशी, काय बरोबरी खेळतो आहे. अगदी बरोबरीने खेळतात. म्हणजे मग त्यांच्या मिशांना हात लाव, कानात बोटं घाल, डोक्याचा तबला कर, काहीही
लहान मुलं काहीही करतात आणि ते करण्यामध्ये आजोबांना काहीच त्याच्यामध्ये वेळ वाटत नाही. उलट ते हसून त्या मुलाचं कौतुकच करतात असं आपल्याला दिसतं. जरा मोठं नातवंड असेल तर बुद्धिबळ खेळताना, पत्ते खेळताना मुद्दाम त्या आजोबांना किंवा वडील माणसांना हारावं लागतं, चूक करावी लागते. का तर त्यांना आनंद मिळावा म्हणून. हे जसं पिता-पुत्रांचं नातं असतं, वडील माणसांचं आणि मुलांचं नातं असतं. या नात्यामध्ये हे प्रेम आहे आणि ते जसं प्रेम आहे ना, तसं भगवंता तुझं माझ्यावर असलं पाहिजे आणि मग माझ्या ज्या काही चुका झाली आहेत, अर्जुन म्हणतोय, त्याला तू माफ कर. हां, पिता पिता पुत्रस्य असं म्हटलं आहे. मित्रांच्या बाबतीत पण असं आहे. मित्र जसं मित्राचे सगळे अपराध सहन करतात. 2 मित्र, अगदी मैत्रीणसुद्धा कुठल्याही विषयावर काहीही बोलू शकतात. मित्रांशीच फक्त मैत्रिणीशीच फक्त बोलता येतं आणि म्हणजे एखादं शिवीसुद्धा तोंडून गेली तरी त्याच्यात काही मोठं गैर वाटतं असं नाही. मित्रासाठी हे असं सगळं चालतं. असं केलं तरी राग येत नाही, अपमान वाटत नाही, अशा प्रकारचं असतं. पती पत्नीच्या बाबतीत पण हेच असतं. राग येतो, भांडणं होतात, तुझं माझं जमत नाही, तू मैमेळ होतं, पण तरी देखील राग गई बात गई असंच असतं. हे जसं असतं तिन्ही नात्यांमध्ये, तसंच तू लक्षात घे आणि तू पण काय कर, रागावू नकोस आमच्यावर, माझ्यावर रागावू नकोस असं अर्जुन त्याला सांगतात. अपमान वाटून घेऊ नकोस, मी चुकीचं वागलो आहे, पण असं तू काही करू नको म्हणून भगवंता सोडम, तू सहन कर. हे सगळं आम्ही चुकीचं वर्तन केलेलं आहे, पण तू सहन कर. किती छान 3 संदर्भ दिलेत. 41व्या श्लोकामध्ये प्रमादात प्रणयेनं म्हटलं, म्हणजे चुकीनं केलं आहे, मुद्दाम केलेलं नाही आहे. तुझ्याशी जी सलगी केली ती तशी अशी सलगीची चूक केली आम्ही, पण ती चुकीनं केलं आहे. बोलणं जे की आहे मित्रांसारखं, पिता पुत्रांसारखं तसं आहे. पती पत्नीचा उल्लेख केला आहे 42व्या श्लोकामध्ये आत्ता पण केला आहे. याच्या वहाचा अर्थ वसत करू असे म्हटलं आहे. म्हणजे थट्टा उपहास किंवा असं काही अपमानास्पद गंमत म्हणून वगैरे वगैरे असं बोलतात. तसं तू धर, मनावर घेऊ नको. आत्ता तर 44व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा त्यांनी पितेव पुत्रस्य सख्या सख्य आणि प्रिय प्रिया हरसी असं पण म्हटलं. हे सगळं अर्जुन भगवंताला सांगतोय, तू सहन कर बाबा. अगदी मनमोकळेपणानं हे सगळं चाललेलं आहे. भगवंताशी नतमस्तक होणं, चुका कबूल करून घेणं, विनंती करणं, क्षमा याचना त्याच्याजवळ करणं, असं सगळं अर्जुन मोठ्या मनानं भगवंताजवळ करतो आहे. पुढे आता त्याला खरं म्हणजे अर्जुनाला आणखीन एक गोष्टसुद्धा सांगायची आहे. आता ते सांगू की नको कदाचित असं वाटत असेल. पुढल्या श्लोकामध्ये ती गोष्ट तो सांगणार आहे. एक त्याला विचारावंसं वाटतं आहे आणि त्या आता 45व्या श्लोकामध्ये अर्जुन त्याला विचारणारच आहे आणि विचारणार आहे म्हणजे मागितलं होतं स्वतःहूनच ना. विश्वरूप काय भगवंत त्याला म्हणत नव्हता ना, पण त्यांनी असं पाहिलं इतक्या विभूती भगवंतांनी सांगितल्या. त्या विभूती सांगताना भगवंत त्याला काय म्हणाला, की मी तुला थोडक्यात सांगतो. मी सगळ्या चराचरात भरलेला आहे, पण तरी देखील तुला हवं आहे ना, तर मी नेमका कुठे कुठे आहे त्याचं मी तुला थोडक्यात वर्णन करून सांगतो. आणि हे सगळं सांगितल्यावर मी सगळीकडे आहे असं पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा तरी देखील अर्जुनाला असं वाटलं की ह्या विभूतीचं एवढ्या चांगल्या आहेत, तर आणखीन त्याचं रूप आपल्याला बघायला मिळावं. आणि मग अर्जुनाने या विश्वरूपाची मागणी केली आणि मागणी केली आणि मग मात्र अर्जुनाने ते विश्वरूप पाहिलं आणि मग मात्र तो चमकला. आणि मग हे जे की आता त्याची जी क्षमा याचना आणि त्याच्या जी विनंती आणि त्याचं जे काही आपल्या प्रमाद झालेले किंवा किती आपण चुका केल्या त्याची जी यादी तो देतो आहे, ती आमच्यासाठी तू हे केलं आहेस, आमच्यासाठी तू केलं आहेस, असं सगळं तो भगवंताला सांगतो आहे. आणि मग आता तो म्हणतो आहे ते सगळं राहू दे, आता ते तर आहेच, पण आता तू काय कर, तू कृपा कर आणि नेहमीच्या रूपात ये. आता मला बाकी आणखी काही पाहायचं नाही, तू मला नेहमीच्या रूपात चतुर्भुज रूपामध्ये तुझं मला दर्शन हवं आहे. आणि मग आता 45व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला सांगणार आहे की मला आता तुला नेहमीच्या रूपामध्ये छानपैकी पितांबर नेसलेला आहे आणि छान मुकुट बिगुट घातलेला आहे, दागिने घातलेले आहेत आणि तो माझा सारथी म्हणून आहेस, असं जे तुझं रूप मला नेहमीचं माहिती आहे त्या रूपामध्ये तू मला दर्शन दे, अशी मागणी अर्जुन आता 45व्या श्लोकात करणार आहे. ती मागणी आपण ते रूप आपण मनात साठवून ठेवूया आणि अर्जुनाची मागणी आता भगवंत कशी पूर्ण करणार आहे ते आपल्याला कळेल. त्यासाठी आपण पुढल्या गुरुवारी त्या श्लोकाचा अभ्यास करू. आज इथेच थांबूया. धन्यवाद.